नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड शहरातील शिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज आपल्यासोबत आहेत अस्मिता मधुकर गायकवाड। त्यांनी नुकत्याच महिला बाल विकास अधिकारी या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे। त्यानिमित्त या ठिकाणी पहिल्या प्रथम CM न्यूज परिवाराकडून त्यांना लक्ष शुभेच्छा। व आपण एवढ्या कमी वयामध्ये आणि लहान वयामध्ये आपण महिला बाल विकास अधिकारी हे पद मिळवलात त्याबद्दल अभिनंदन। तर या ठिकाणी आपल्यासोबत महिला विकास अधिकारी झालेले अस्मिता गायकवाड आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत। ताई नमस्कार। माझा प्रश्न पहिला असा होता की आपण जेव्हा आज अधिकारी झालात, परंतु असं म्हणतात काही जण की जर एखादा अधिकारी व्हायचा असेल तर आपण इंग्लिश स्कूलमध्ये किंवा खूप मोठ्या शाळेमध्ये आपण भाग घ्यावा लागतं, तेव्हा कुठं अधिकारी होतो। तर आपण आपलं प्राथमिक शिक्षण कुठं झालं व त्यानंतर प्राथमिकच्या नंतर 10वीच्या नंतर आपलं शिक्षण? माझं नाव अस्मिता मधुकर गायकवाड। जे काल राज्यसेवेचा निकाल लागला त्या निकालामध्ये माझी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे शाळा निरीक्षक असं एक पद आहे जे राज्यसेवेमध्ये असतं, त्या पदावरती माझी नियुक्ती झालेली आहे। आणि आता सध्या मी 2023ची सुद्धा मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि माझं जे टार्गेट आहे की मला एक IAS अधिकारी व्हायचं आहे, त्या दृष्टीने माझं प्रयत्न चालू आहेत। आपलं 10वीचं शिक्षण कुठं झालं, त्यानंतर 10वीच्या नंतरचं शिक्षण कुठं झालं, काय सांगा? माझं 10वीचं शिक्षण शिवाजी प्राथमिक महाविद्यालय येथे झालं 10वीपर्यंतचं आणि त्यानंतरचं माझं शिक्षण मग मी फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, माझं पदवीचं शिक्षण पुण्यातून झालं। तर या ठिकाणी आपण जेव्हा 10वीला होतात किंवा 10वीच्या नंतर जे होतात, तर या ठिकाणी 10वीला पर्सेंटेज किती होते आपल्याला आणि 12वीला? कारण बरेच जण म्हणतात की 10वीला एवढं पर्सेंटेज असलं तर आपण पुढे जाऊ शकतो, नाही तर त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी खचतात, तर आपण त्यांना काय सांगणार? पहिल्यांदा तर हे सांगेल की 10वीचे जे पर्सेंटेज असतात किंवा 12वीचे पर्सेंटेज असतात, ह्या पर्सेंटेजचा आणि ह्या परीक्षेचा असा काही संबंध लावण्याची काहीतरी गरज वाटत नाही मला। कारण त्या पर्सेंटेजवर आपण कुठेतरी स्वतःला जज करणं आणि आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये स्वतःला आधीच मागे एक पाय खेचून ठेवणं हे खूप चुकीचं आहे। पर्सेंटेजवरून कधीच स्वतःला जज नाही करायला पाहिजे। एखादा विद्यार्थी असतो ज्याला 99% पडतात पण तो पदवीला नापास होतो, एखादा विद्यार्थी असतो जो 50% घेतो, 60% घेतो 12वीला, पण तो एखाद्या चांगल्या एका अधिकारी पदावर तो आता आहे। म्हणजे असे बरेच ज्वलंत उदाहरण देखील आहेत। आता असं काही नाही की 10वीला कमी पर्सेंटेज पडले याचा अर्थ चांगलेच पडतील असं, म्हणजे पुढे जाऊन आपल्याला अधिकारी पद मिळेल असं काही नाही आहे। या ठिकाणी आपण आज चांगलं पद मिळवलं आहे, तर या ठिकाणी आपण हे पद मिळवण्यासाठी कशा प्रकारे अभ्यास केलात? म्हणजे या ठिकाणी अभ्यासाची आपली शैली काय होती, दिनचर्या काय होती आपली? माझं अभ्यासाचं असं होतं की मी घरीच अभ्यास केलेला आहे पूर्ण। माझं पदवीचं शिक्षण जरी पुण्याला झालेलं असलं फर्ग्युसन महाविद्यालयामधून, तरी माझं पूर्ण शिक्षण म्हणजे जे काही लहानपणापासून जे घरी मला जे पॅम्परिंग मिळालं किंवा घरी जे म्हणजे आईवडिलांचा जो काही सपोर्ट होता, त्यामुळे मी घरी यायचा निर्णय घेतला आणि मी अभ्यास घरी करायचे। काही आम्ही डिस्कशन करायचो किंवा मी सेल्फ स्टडी करायचे किंवा गुगल, इंटरनेट याच्या माध्यमातून मी अभ्यास केला। काही जण रात्रभर जागतात, काही जण सकाळी अभ्यास करतात। तुमची पद्धत कशी होती अभ्यासाची, जेणेकरून समोरच्या विद्यार्थ्यांना देखील लक्षात यावं की या ठिकाणी आपण आज 10वीला आहोत, 12वीला आहोत, तर आपण कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे? सर, इट डिपेंड्स की तुम्ही रात्री अभ्यास करा किंवा दिवसा करा, म्हणजे त्यावर काही असं यश अवलंबून असतं असं काही नाही। म्हणजे ज्याची त्याची शैली असते, कोणाला रात्री अभ्यास जमतो, कोणाला सकाळी जमतो। फक्त जे बायोलॉजिकल सायकल आहे आपली जे म्हणते की आपण सकाळी सगळ्या गोष्टी करायला पाहिजे, तर ते ज्याच्या त्याच्यावरती आहे सर। ते आपण अधिकारी झालात तर हे होण्यासाठी आपण कोणत्या परीक्षा दिलात? सर, मी आत्तापर्यंत ASO, STI आणि सब रजिस्ट्रार या पदांसाठीच्या मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत आणि राज्यसेवेचा मी 2022ची मुख्य परीक्षा दिली आणि 2023ची देखील मुख्य परीक्षा दिलेली आहे आणि आता पुढे पण देईल 2024ची परीक्षा। MPSC UPSCची आपण परीक्षा दिलात, तर त्याची स्टडी कशा प्रकारे केलात आपण? त्याची स्टडी मी सर नोट्स काढायचे आणि नोट्सच्या माध्यमातून ते रिव्हिजन करायचे आणि एक मेन म्हणजे की जे PYQ ॲनालिसिस असतं, तर ते PYQ ॲनालिसिससाठी मला म्हणजे खूप मदत झाली PYQ ॲनालिसिसची। या ठिकाणी आपण स्पर्धा परीक्षा दिलात, तर स्पर्धा परीक्षा म्हटलं की एकदम लोक जरा घाय पडतात। त्यानंतर MPSC UPSCची परीक्षा म्हटल्यानंतर तर असं वाटते की एकदम म्हणजे आभाळ
एकदम असा कसं करणार, तर हे नवीन जे सर्वसाधारण विद्यार्थी ते घाबरतात, तर त्यांनी घाबरून न जाता कशा प्रकारे अभ्यास करावा ते? सर, तो लोकांसमोर एक ट्रॉमा झालेला आहे की हे काहीतरी म्हणजे अवघड आहे, म्हणजे दुरूनच पाहून आपण त्याची खोली मोजायची की हे किती खोलपर्यंत आहे, आपण स्वतः असं जाऊन त्यात कधी पाहून पाहतच नाहीत. म्हणजे मला असं वाटतं की एखादं कोणीतरी सांगतंय की ही गोष्ट अवघड आहे, त्यावर विश्वास नाही ठेवता तुम्ही स्वतः या. आणि महत्त्वाचं म्हणजे की तो काय, त्या परीक्षेची डिमांड काय, ते परीक्षा तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारते किंवा ते समजून घ्यायला पाहिजे. ते समजण्याच्या आधी कुठल्या पण म्हणजे MPSC म्हणूनच नाही, कुठलं पण क्षेत्र असेल तर ते आधी जाणून घ्यायला पाहिजे की त्या क्षेत्राची डिमांड काय, त्यानंतरच डिसिजन घ्यायला पाहिजे. आजकालची नवीन जी पिढी आहे ती धावतीच पिढी आहे बरोबर. आणि लगेच परीक्षा देतात, लगेच त्यांनी कमी जास्त मार्क पडतात किंवा पास अपयश देखील येतं. तर ते अपयश आल्यानंतर ते त्या डिप्रेशनमध्ये जातात. तर त्यांनी कशा प्रकारे त्यांनी पुढच्या परीक्षा द्यायला पाहिजे? प्रत्येक परीक्षेमध्ये प्रत्येकजण पास होतोच असं नाही. बरोबर. प्रत्येकजण हे परीक्षा म्हणजे काय असते, पास नापाससाठी असते. काही जण पास होतात तर काही जण नापास देखील होतात. परंतु जे नापास होतात किंवा जे ते डिप्रेशनमध्ये जातात त्यांना काय सांगणार आपण? त्यांना मी एवढं सांगेल की स्वतःच्या पोटेन्शियलवर कधीच डाऊट घेऊ नका. बिलीव्ह इन युअर सेल्फ, की तुमच्यामध्ये जी काही पोटेन्शियल आहे त्याच्यावर जोपर्यंत तुमचा विश्वास आहे ना, तुम्हाला कितीही अपयश येऊ द्यात, पण तुम्हाला आतून आवाज येतो ना की मी कुठेतरी यश मिळवणार, तोपर्यंत त्या अपयशाचं कधी असं दुःख करत बसायचं नाही. तुम्ही इथपर्यंत येण्याच्या मागचा जो तो मायेचा हात असेल किंवा जे तुम्हाला पाठीमागं जे कोणी असेल यांनी आहेत म्हणून मला याचा बरंच मार्गदर्शन झालं, असं कोण आहे? याचं श्रेय तर मी माझ्या आईवडिलांना देईल, कारण आईवडिलांचा खूप जास्त सपोर्ट आहे मला. म्हणजे इवन प्रत्येक गोष्टीसाठी ते सपोर्ट करतात, कुठल्या गोष्टीला नाही म्हणाले नाही ते. इवन माझी लहान बहीण ती पण मला खूप सपोर्ट करते. आणि सर असं एखाद्या शिक्षकाला किंवा एखाद्याच कुणाला तरी मित्रमैत्रिणीला श्रेय देणं हे मला पटत नाही. असे कितीतरी लोक असतात आपल्या पाठीमागे, कुठेतरी अप्रत्यक्षपणे ते आपल्याला मदत करून जातात. कधी कधी त्यांचं नाव घ्यायचं राहून पण जातं, पण त्यातलेच काही नावं मी घेऊ इच्छिते. मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आमचे एक सर होते, मनोहर भोळे सर, त्यांच्याकडे गेले होते मी फ्रॉम डे 1. त्यांनी सांगितलं की MPSC असं असं असतं, आपण अभ्यास करूयात. 2021च्या एंडिंगला त्यांच्या घरी गेलेली ते मला आठवतं आहे सगळ्या गोष्टी. त्यानंतर माझे काही सहकारी मित्र होते, त्यांनी मला वेळोवेळी मदत केली, आम्ही डिस्कशन करायचो. एक माझे सिनियर आहेत डॉक्टर सोपान मस्के आहेत, किंवा काही अधिकारी मित्र पण आहेत. अधिकारी मित्र ते सारखे मला मदत करतात, जसं की आमचे नितेश कदम सर असतील, त्यानंतर बालाजी कदम सर असतील, त्यानंतर आमचे आशिष बारकुल सर असतील. असे अजून भरपूर मंडळी आहे जे मला सारखी मदत करत असते. अजून एक आशिष सर आहेत, ते पण मदत करतात. या सर्वांना मी माझं श्रेय देऊ इच्छिते. एक आपण बोलण्याच्या योगामध्ये एक प्रश्न राहून गेला, आपला परिवार काय आहे? आपल्या कुटुंबामध्ये किती जण आहेत आपल्या घरी? हां, माझ्या परिवारामध्ये आई वडील आणि लहान बहीण. लहान म्हणजे 4 जण? 4 जणांचं कुटुंब. आपला अभ्यास करताना डिस्टर्ब वगैरे कोणाचा? डिस्टर्ब वगैरे तर नाही, सगळ्यांचा सपोर्ट असायचा. मी अभ्यास करताना माझ्या म्हणजे आवाज वगैरे कोणी करायचं नाही, किंवा असं छान होतं, एकदम वातावरण खेळीमेळीचं आहे घरी. एक प्रकारे दोन्ही बहिणी तुम्ही एका चांगल्या प्रकारे असतात. एकूण एकाचा अभ्यास, तुमचा अभ्यास तुम्ही पाहता, तुमचा अभ्यास त्यांनी पाहतात. आणि नाही, तिचा मला खूप सपोर्ट आहे, लहान बहिणीचा खूप सपोर्ट आहे. लहान आहे तरी पण तिचा सपोर्ट. ती मला असे खाद्यपदार्थ बनवून देत असते मध्ये मध्ये. आज भाग्य म्हणायला काय हरकत नाही की तिने यांच्यासोबत अभ्यास तर करते, परंतु यांना जे खाण्यासाठी जे लागते ते देखील ताबडतोब करून आणून देते. खरं की बहिणीचं प्रेम असते असावं. माझा दुसरा प्रश्न असा होता की या ठिकाणी आपण आज या पदापर्यंत गेलात, परंतु जे खेड्यापाड्यात असतील, वाडी तांड्यात असतील, की त्यांना असं वाटतं की आपण ह्या परीक्षा देऊ शकत नाहीत, किंवा ही बातमी जे पाहत असतील, जे तरुण जनरेशनचे आईवडील असतील, त्यांनासुद्धा एक असं कळायला पाहिजे की आपण ही परीक्षा दिली तर आपण हे होऊ शकता, किंवा आपले हे विद्यार्थी अशा प्रकारे चालायला पाहिजे. तर तुम्ही तरुण पिढीला काय सांगणार? तरुण पिढीला माझा हा संदेश असेल, सगळ्यात महत्त्वाचा संदेश म्हणजे जेणेकरून यंग जनरेशनमध्ये तुमचा संदेश जावा. यंग जनरेशन म्हणजे त्यांच्या आई वडिलापर्यंत पण संदेश जावा. दोनासाठी संदेश आहे, आई वडिलासाठी आणि यंग जनरेशनच्या विद्यार्थ्यांसाठी. मुलगा असो या मुलगी असो, जे यंग जनरेशन आहे सध्याचं, ते सोशल मीडियाच्या विळख्यात खूप अडकलेलं आहे. माझा पहिला संदेश असा असेल की सोशल मीडियामध्ये गुरफटून नाही जायला पाहिजे. तुम्ही जे 4 लोकांसाठी जे स्टेटस ठेवता किंवा ज्या गोष्टी असतात, ह्यामध्ये तुमचा खूप वेळ जातो आणि ते नकळत खूप वेळ जातो, तुम्हाला कळत नाही. आणि तुमचे जे आयुष्याचे जे फ्लावरिंग एज आहे त्यामधले तुम्ही ऐन उमेदीची वेळ वाया घालवतात. आता तुम्ही जर 4 वर्ष इन्व्हेस्ट केली तर आयुष्याची 40 वर्ष सुखाची जातात. मग मला हे वाटतं की तुम्ही स्टेटस स्वतःचं ठेवून किंवा या सोशल मीडियामध्ये वेळ वाया घालून तुम्ही 4 लोकांना खुश करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी चांगलं करून 40,000 लोकांच्या मदतीला या ना. हे कुठेतरी असं काहीतरी गोष्टी व्हायला पाहिजेत. आणि तरुण लोकांनी तर हे करायला पाहिजे की हे व्यसन आहे एक प्रकारचं, म्हणजे बाकी व्यसन तर असतील पण हे खूप मोठं व्यसन आहे सोशल मीडिया. ह्या गोष्टीवर स्वतः
स्वतःला जर थोडंसं जर ताबामध्ये ठेवलं तर गोष्टी चांगल्या होतील. एक दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न असा होता की जेव्हा विद्यार्थी शाळेत जातो पहिलीपासून ते 10वीपर्यंत त्याला नोकरी लागेपर्यंत आई वडिलाचं स्वप्न असतं की आमचा मुलगा हा झाला पाहिजे. तर असं कधी तुम्हाला मम्मी पप्पाचं डिप्रेशन होतं का, किंवा तू शिकून तुला हे बनायचे की का तुला आझाद होतीस की तू काहीही बन पण अभ्यास कर, असं काय तुझं हे होतं का, डिप्रेशन होतं तुझ्यावर? नाही, मला असं काही घरून म्हणजे असं प्रेशर वगैरे काही नव्हतं की तुला हेच बनायचं वगैरे, असं काहीच नव्हतं. पण एक लिगेसी म्हणू शकतो. माझ्या वडिलांनी पण MPSCसाठी प्रिपेअर केलेलं. त्यांच्या काळात जेव्हा ते यंग होते त्यांनी पण प्रिलिम्स क्लिअर केली होती. त्यांचं स्वप्न होतं की मी सुद्धा एक अधिकारी झालं पाहिजे. पण ते म्हणायचे की मी अधिकारी नसलो म्हणून काय झालं, मी अधिकाऱ्याचा बाप बनेल असं बोलायचं ते. तर ते पण खुश आहेत, सध्या आहेत. तर या ठिकाणी आपली जी बातमी आहे त्यांच्या आईवडिलांसाठी काय सांगणार, कशा प्रकारे आपण मुलांवर बिंबायला पाहिजे, कशा प्रकारे आपण त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे, आईवडिलांनी मुलांना कशा प्रकारे? आईवडिलांनी मुलांना असं प्रेशराईज नाही करायला पाहिजे की तू हेच कर किंवा ते कर. प्रेशरमध्ये म्हणजे मुलगा जो ग्रोअप व्हायचा ज्याचा कालावधी असतो तो ग्रोअप नाही होऊ शकत. त्याला स्वच्छंद सोडलं पाहिजे की म्हणजे इतकंही स्वच्छंद नाही, पण त्याला स्वतःचे जे डिसिजन असतात ते त्यांनी स्वतः घ्यायला शिकवलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याला सक्षम बनवलं पाहिजे. हे आजकालच्या पेरेंट्सनी केलं पाहिजे. आज तुम्ही जे या ठिकाणी बालविकास अधिकारी झालात आपण, तर या ठिकाणी होण्यासाठी जे दुसरे विद्यार्थी आहेत त्यांनी काय कोणती परीक्षा द्यावी, म्हणजे ही परीक्षा आपल्याला देता येते? सर, ही MPSC कसं प्रत्येक वर्षी खूप साऱ्या परीक्षा घेत असते. त्यापैकी एक म्हणजे राज्यसेवा ही परीक्षा असते. तर राज्यसेवा परीक्षा ज्यामध्ये की जे गॅझेटेड ऑफिसर्स असतात त्यांची नियुक्ती होते आणि अजून काही नॉन गॅझेटेड पोस्ट असतात त्याचीसुद्धा एक्झाम होते. तर मग हे या परीक्षेसाठी किंवा या पदासाठी किंवा यामध्ये अजून पण पद आहेत, या पदांसाठी राज्यसेवा ही परीक्षा असते. या परीक्षेचा अभ्यास करायला एवढा मोठा आपला सत्कार होत आहे आज सकाळीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते सिडको भागातील शेवटच्या माता रमाई आंबेडकर चौकापर्यंत तुझा या ठिकाणी सर्व जनतेने आज रॅली काढलेली आहे. या ठिकाणी सत्कार होत आहे आणि आज मला वाटते 2 ते 3 दिवसापासून सारखं आपल्या घरी रेलचेल चालू आहे. पाहुण्यांची असेल, मित्रांची असेल, अधिकाऱ्यांची असेल आणि तुझा सत्कार होत आहे. तर हे तुला कसं वाटते? सर, छान वाटतंय सर की होती खूप म्हणजे मेहनत तर होतीच सर. तर ते कुठेतरी फळायला आली आणि जे आईवडिलांच्या डोळ्यात जे आनंदाश्रू असतात ते पाहणं एवढं सुख कशात नाही आहे सर. असं कधी आपण विचार केला होता की आपली एवढी मोठी भव्य रॅली, एक सांगता येणार नाही मला, एवढी मोठी रॅली निघाली तुमची, त्यामुळे मी सुद्धा भावूक झालो आहे या रॅलीबद्दल पाहून. आणि अतिशय तुमची उत्कृष्ट या ठिकाणी रॅली निघाली. या ठिकाणी बँड होता, त्यानंतर या ठिकाणी हजारो पब्लिक आपल्या रॅलीमध्ये होती आणि हजारो पब्लिक आपल्यावर फुलांची उधळण करत होती. आपलं असं कधी स्वप्नातही वाटलं होतं का की काय निश्चयच होता की मी असे एक दिवस होईल की आपल्यावर फुलाची उधळण होईल, की काय स्वप्नात झाल्यासारखं वाटते, की कसं वाटते तुम्हाला याच्यावर? सर, खूप छान फिलिंग आहे सर. ही छानच वाटतंय. लहानपणापासून मी स्पर्धा परीक्षा करत आली आहे, जसं की श्रेया इंटेलिजन्स स्कॉलरशिप, NTSC. हे स्पर्धा परीक्षेचा असा म्हणजे प्रवास माझा असा निश्चितच होता आणि मी ठरवलं होतं की मला, आणि माझं एक स्वप्न आहे की मला IAS व्हायचं आहे. यानंतर मी UPSCसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे सर. माझा दुसरा एक आणखी, माझे प्रश्न सहसा महत्त्वाचेच असतात, पण एक आणखी प्रश्न दुसरा होता की जेणेकरून हा घरेलू प्रश्न आहे. बऱ्याच मुलींचे आईवडील हे डोळ्यात पाणी आणतात. त्यांचं दुःख वेगळं असतं आणि आनंद वेगळा असतो. परंतु आज जे तुझ्या म्हणजे जे प्राध्यापक गायकवाड साहेब आहेत आपले वडील, यांच्या डोळ्यात आणि तुमच्या आईच्या डोळ्यात जे मी आसू पाहिले ते आनंदाचे आसू होते. तर हे आसू कशा प्रकारे महिलांनी द्यायला पाहिजे जेणेकरून वडिलांनी आपल्याला खुलं सोडलं अभ्यासासाठी, जेणेकरून त्यांच्या डोळ्यात आसू कोणत्या पद्धतीने यायला पाहिजे ते येऊ नये आणि हे आसू यायला पाहिजे, याबद्दल महिलांना सांगा. एक महिला असल्यामुळे मी प्रश्न तुम्हाला विचारला. महिलांना जे घरातून स्वातंत्र्य मिळतं त्या स्वातंत्र्याचा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला पाहिजे, ना की त्याचा दुरुपयोग केला पाहिजे. जर त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग जर केला तर ते प्रत्येक मुलीच्या हातात असतं की आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणायचे का आईवडिलांना दुःख द्यायचं. तर त्या मुलीने ठरवायला हवं की माझे आईवडील माझ्यासाठी किती कष्ट करतात, त्या कष्टाचा आपण कुठेतरी चीज करायला पाहिजे. त्यांचे कष्ट जोपर्यंत त्या मुलीला दिसत नाहीत, आणि त्या मुलीने तर असं ठरवायला पाहिजे की माझे आईवडील इतके कष्ट करतायत ना, तर मी त्यांच्या 10 पटीने कष्ट करेन आणि त्यांना मी समाधानी ठेवेल. असं आज आपल्यासोबत अस्मिता मधुकरराव गायकवाड ह्या होत्या. त्या नुकत्याच या ठिकाणी आज महिला बालविकास अधिकारी झालेल्या आहेत आणि त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा केलात. अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्याला या प्रश्नाची उत्तरे दिली. त्यानंतर जे यंग जनरेशन आहे त्यांना देखील कशा प्रकारे पुढं
जावं, कशाप्रकारे आपण मार्गदर्शन घ्यावं हे देखील सांगितलं. त्यानंतर आजकालच्या जे मुली आहेत त्यांनी आपल्या आईवडिलाच्या डोळ्यामध्ये जे आसू पाहतात ते कशाप्रकारे आसू यायला पाहिजे यावर देखील एक चांगला खुलासा दिलेला आहे, जेणेकरून यंग जनरेशनमध्ये त्यांचं मार्गदर्शन होईल. त्यानिमित्त या ठिकाणी आपण त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया. नमस्कार.